मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1, संकल्पना कायरल व्हेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 17. नेहमीप्रमाणे हळूवार शांतपणे पावले टाकत बाळकृष्ण पंत येऊन समोर खुर्चीवरती बसले. प्रेमळ भावनेने त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि हलकेच एक गोड हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलं. बरं, शुद्धिध्यान सुरू आहे ना सर्वांचं? शुद्धीत राहून नेहमीच्या क्रिया होत आहेत ना तुमच्याकडून? अजून नसेल जमत काहींना, पण सराव करा मित्रांनो, होईल सवय हळूहळू. चला तर मग आज कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत आपण? सर्वांवरून नजर फिरवत बाळकृष्ण पंतांनी विचारलं. गुरुजी, इगो. हां, इगो इगो गुरुजी. गर्दीतनं आवाज उमटला. इगो, व्हॉट इज इगो? काय आहे इगो? इगो मीन्स इफेक्टिव्हली गो. इगो मीन्स सगळेजण एकत्र ओरडले, इफेक्टिव्हली गो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात इफेक्टिव्हली जगायचं असेल तर तुमच्याकडे इगो हवा. हा इगो बिल्टअप होताना तुम्ही कुठे राहता, कसे जगता, काय विचार करता आणि कोणाचं ऐकता, काय ऐकता, या सर्व गोष्टींवरती अवलंबून असतो. बोलता बोलता बाळकृष्ण पंत शांत होऊन सर्वांच्या चेहऱ्याकडे बघू लागले. सर्वांच्या चेहऱ्यावरती गोंधळ होता. ते कसं काय हो गुरुजी? इगो बिल्टअप होतो आणि तुम्ही तो बिल्टअप होण्यास प्रोत्साहन देता, बरोबर ना? असाच विचार आला ना डोक्यात? जाऊ दे, हे सगळं विसरून जाऊ आपण सगळं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यावरती फोकस करा. एक ना मुलगा असतो, 21वीतला तरुण, सळसळतं रक्त, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी घेऊन तो कॉर्पोरेट जगतात पाऊल ठेवतो. जग बदलण्याची स्वप्न बाळगून मन लावून तो त्याचा मार्ग चालत असतो. आणि थोडे थांबले आणि बाळकृष्ण पंत हसले. आणि हिअर कम्स द ट्विस्ट. आपण जसं ठरवतो, जो विचार करतो तसे होतेच असं नाही ना. सगळी माणसे सारखी असतात का? हाताची बोटं पण सारखी नसतात, मग माणसासारखं कशी असते? तर आपल्या हिरोला अशी अतरंगी माणसे भेटली. ती सारखी त्याला हिणवत, अरे तू कोण आहेस मोठा? तुला काय येतं? तू काय दुनिया बदलणार आहे? हे बघ, तुझ्याहून आहे ना 4 पावसाळे जास्त बघितल्यात आम्ही, असा उडू नको. आमच्याकडून काही झालं नाही, तू काय बदलणार आहेस? झालं. आपल्या हिरोने सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, पण हळूहळू तीच संगत मिळाल्यानं तोही विचार करू लागतो की मी काय करू शकणार आहे. आपल्या मराठीत आहे ना एक जुना शब्द आहे, तेजोभंग. सध्या कोणी सहसा वापरत नाही तो, पण आपल्या हिरोच्या बाबतीत तेच झालं होतं. तरुणाईचं जे तेज घेऊन तो या कॉर्पोरेट जगात आला होता, ते तेज आता भंग पावलं होतं. काही दिवसांनी एक नवीन तेजस्वी मुलगा त्या ऑफिसात दाखल होतो. ऑफिस तसंच असतं, काहीच बदल झालेला नसतो, पण त्या नवीन मुलाचा तेजोभंग करणाऱ्यांच्या गर्दीत एक टाळकं वाढलेलं असतं. बाळकृष्ण पंत बोलायचे थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं मिश्किल हास्य होतं. आपल्या हिरोचं पुढचं आयुष्य कसं असणार माहिती आहे? बाळकृष्ण पंताने विचारले. सर्वांना तो उत्सुकता लागली होती. पुढचं आयुष्य ना अगदी सरळ सिंपल असतं आपल्या हिरोचं. सकाळी 7चा अलार्म वाजला की उठून पहिला अलार्म बंद करायचा आणि परत झोपायचं. मग 8 वाजता अरे बापरे लेट झालं अशी रिॲक्शन देत उठायचं. घाईघाईने आवरायचं आणि तसंच ऑफिसला पळायचं. कधी कधी तर आपला हिरो आंघोळ न करताच ऑफिसला जातो आणि कोणाला कळतही नाही. मग ऑफिसमध्ये जाऊन तो काय करतो, कोणी सांगू शकेल? असं म्हणत उत्तराच्या आशेने बाळकृष्ण पंत सर्वांकडे बघू लागले. काम करतो ऑफिसचं. श्रोत्यांतून एक जण म्हणाला. नाही, काम नाही करत तो. बाळकृष्ण पंत नकार देत ना. टाइमपास करतो. टाइमपासही नाही. टाइमपास करण्यासाठी आपण काही वाचतो. सॉरी, वाचणं आउटडेटेड झालं नाही का?
आता आपण टाइमपास करण्यासाठी पबजी खेळतो, कॅन्डी क्रश खेळतो, यूट्यूब लावतो, टिकटॉक बनवतो, पण तो असं काहीच करत नाही. बाळकृष्ण पंतांनी पुन्हा नकार भरला. मग तो काय करतो गुरुजी? दिवस भरतो ऑफिसच्या फायलींमध्ये डोकं खुपसून मी काम करत आहे असे दाखवत दिवस भरतो. काही जण असतात समोर, बहुतेक आपल्या ऑफिसमधलं कोणीतरी दिसलंय त्यांना. समोर हसत असलेल्या लोकांकडे बघत बाळकृष्ण म्हणाले आणि लोकांमध्ये अजूनच हशा पिकला. आणि मग अशा प्रकारे दिवसभर ऑफिसमध्ये इतकी मेहनत करून तो जेव्हा घरी जातो तेव्हा टी व्ही बघत जेवतो आणि रात्री बेडवर पडल्या पडल्या व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस चेक करत बसतो. उगाचच फालतूचे व्हिडिओ फोटोज फॉरवर्ड करत बसतो, कारण की त्याची नैतिक जबाबदारी असते. शेजारी असलेल्या बायका मुलांकडे बघायला त्याच्याकडे वेळ नसतो. असंच एकदा त्याची बायको उशिरा घरी येणार असते. मुलं सुट्टीसाठी समर कॅम्पला गेलेली असतात. हा ठरवतो संध्याकाळचा दिवस माझा असणार, माझा आहे, मी फुल एन्जॉय करणार. भरपूर प्लॅनिंग करतो, मित्रांना फोन करून सांगून ठेवतो की आपण पार्टी करायला माझ्या घरीच भेटू. ऑफिसमध्ये खोटी कारणं सांगून हाफ डे घेतो, बिअरचे कॅन घरी घेऊन येतो, मित्रांना फोन करतो, पण कोणीही अवेलेबल नसतं, कारण की सगळे कामात असतात. मग काय, तो बिअरचे कॅन रिचवत टी व्ही बघत बसतो. रात्री बायको येते, तोवर हा टी व्ही समोरच आडवा झालेला असतो. त्याच्या आयुष्यात ना काही ध्येय ना कोणते स्वप्न, केवळ जगायचे आहे. ओके, किंवा असं म्हणूया, तो जगतोय का तर मरत नाही म्हणून. इथेच इगो प्लेज अ क्रुशियल रोल. हो, इथेच इगो इम्पॉर्टंट आहे. तुमची जर स्वप्न आहेत ती पूर्ण करायला तुम्ही प्रयत्न केले पाहिजेतच, पण सोबतच ती पूर्ण करताना पॉझिटिव्ह इगोही जपला पाहिजे. तुम्ही विचार करत असाल की हा पॉझिटिव्ह इगो शब्द आहे, ओके, म्हणजे जो मी कधीपासून उच्चारतोय, नेमकी काय आहे ही बाब? नेमका काय गौडबंगाल आहे पॉझिटिव्ह इगो म्हणजे? आणि जर पॉझिटिव्ह इगो असेल तर निगेटिव्ह इगोही नक्की असेल ना. मग दोघांमध्ये फरक काय? इगोचे दोन प्रकार आहेत, ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह इगो आणि निगेटिव्ह इगो म्हणू शकता, और कन्स्ट्रक्टिव्ह इगो किंवा डिस्ट्रक्टिव्ह इगो म्हणू शकता. शब्दावरून दोघांचा अर्थ स्पष्ट आहे तुम्हाला. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इगो म्हणजे असा इगो जो चांगल्या कामासाठी वापरला जातो, आणि डिस्ट्रक्टिव्ह इगो जो वाईट कामात वापरला जातो. म्हणजे बघा ना, एखादा राजा जेव्हा आपल्या अधिकारांचा वापर जनतेच्या संरक्षणासाठी करतो तेव्हा याच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह इगो असतो. याच्या उलट एखादा राजा जेव्हा जनतेला लुबाडण्याकरिता आपला अधिकार वापरतो तेव्हा त्याच्या अंगी डिस्ट्रक्टिव्ह इगो असतो. फॉर एक्झाम्पल, बाहुबली म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इगो आणि भल्लाल देव म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इगो. गुरुजी, एक शंका आहे. राहुलने हात वर करत विचारलं. बाळकृष्ण पंतांनी मान डोलवतच राहुलला बोलायला सांगितलं. गुरुजी, तुम्ही म्हणता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन इगो असतात, बरोबर? बरोबर. मग न्यूट्रल इगोही असतो, म्हणजे अशी बरीच माणसे मी पाहिली आहेत जी पॉझिटिव्ह इगोवालीही वाटत नाहीत आणि निगेटिव्ह इगोवालीही वाटत नाही, एकदम न्यूट्रल, अध्यात नाही की कशाच्या मध्यात नाही. म्हणजे असाच विचार करा, म्हणजे वरच्या उदाहरणात तो राजा जो आहे तो जनतेस त्रासही देत नाही आणि त्यांच्यासाठी काही चांगलंही करत नाही, मग त्या राजाला कुठला इगो आहे असं आपण म्हणणार? राहुलने आपली शंका बोलून दाखवली. अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. जसे इगोचे दोन टाईप आहेत तसे माणसाचेही दोन टाईप आहेत. एक जो दुसऱ्यांवर आपली छाप सोडतो, दुसऱ्यांना स्वतःला फॉलो करायला लावतो, आणि दुसरा सामान्य इतरांवर आपली छाप सोडत नाही. त्यांना आपण आपल्या सोयीसाठी म्हणूया एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि ऑर्डिनरी, किंवा इन्फ्लुएन्स करणारे आणि इन्फ्लुएन्स न करू शकणारे. ऑर्डिनरी माणसाच्या इगोनुसार दोन व्यक्तींमध्ये विभागणी होती. ऑर्डिनरी पर्सन विथ पॉझिटिव्ह इगो आणि ऑर्डिनरी पर्सन विथ
निगेटिव्ह इगो. ऑर्डिनरी पर्सनचे हे इगो आपल्यावर छाप पाडणारे नसल्याने आपल्या लक्षात येत नाही. याच्या उलट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सनचे त्यांची कृती, विचार, बोलणं सर्वांवर त्यांच्या इगोचा इफेक्ट असतो आणि ते लोकांवर सहजासहजी छापही पडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर. हिटलर कोण? तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन विथ निगेटिव्ह इगो. आणि दुसरं उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके, आता मला सांगा, सुभाषचंद्र बोस म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन विथ पॉझिटिव्ह इगो. पुन्हा सगळेजण ओरडले. एक्झॅक्टली. सो तुमचे जीवन घडवण्यास इगो भरपूर महत्त्वाचा आहे. म्हणून सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी पॉझिटिव्ह इगो बिल्टअप करा. आणि रुटीन लाईफ जगायचं असेल तर आपल्या हिरोसारखा निगेटिव्ह इगो, सामान्यातला सामान्य. गुरुजींनी स्माईल दिली. त्यांच्या हसण्यात साऱ्यांनी आपला हशा मिळवला.